बुलढाणा विधानसभेचे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची खासगी गाडी धुतानाचा व्हायरल व्हिडिओ व तोच व्हिडिओ बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे व सर्वत्र या प्रकारची चर्चा होत आहे। नुकताच पोलीस प्रशासनासोबत झालेला राडा व गृह विभागावर पडल्या गेलेले ताशेरे हे ताजे असताना विरोधकांना पुन्हा एक संधी चालून आली आहे, ज्यामध्ये सत्ताधारी आमदारांची गाडी धुतानाचा पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे। याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। सध्या महिला सुरक्षित नसताना व बुलढाण्यात अनेक अवैध धंदे फोफोली आहे, असे असताना पोलिसांचे नेमकं काम कर्तव्य काय होते, काय करत आहे, या खाकी वर्दीवर लागलेला डाग असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे। यामध्ये त्यांचा रोख हा सत्ताधारी आमदारांकडे आहे। यावरून आता हा आजी माजी आमदारांमधला कलगीतुरा रंगत आहे। बुलढाण्यामध्ये दुर्दैवाने बरेच प्रकार हे उघड्या डोळ्याने बघावे लागतात। जे लोकप्रतिनिधी आहेत, जे विधानसभेचे सदस्य आहेत, अर्थात लोकप्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने वागलं पाहिजे। मात्र लोकप्रतिनिधी हे जर बुलढाण्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या अनुषंगाने त्याचा नामोल्लेख केला जात असेल आणि त्यांचा हात त्याच्यामध्ये बुलढाण्याची शांतता भंग करण्यामध्ये जर त्यांचं नाव घेतलं जात असेल तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे। बुलढाणा शहर हे अवैध व्यवसायाचं हब झालंय। इथे खुलेआम वरली मटका सुरू आहे, तिथली पुट्टा या ठिकाणी आहे, गांजाचंही बुलढाणा शहर हे दुर्दैवाने हब होत चाललेलं आहे। त्यामुळे शांत सुंदर टुमदार बुलढाणा शहर ही ओळख आता पुसल्या जात असून एक विचित्र आणि एका विकृतीच्या दिशेने या शहराचा जो प्रवास जात आहे ही अत्यंत खेदजनक आणि संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे। आणि यातला बहुतांशी जो प्रकार होतोय हा स्थानिक आमदारांच्या आशीर्वादावर हे सर्व धंदे चालतात आहे अशी बुलढाणा या संपूर्ण शहरामध्ये हे ओपन सिक्रेट सगळेजण जाणून आहेत अशा प्रकारची चर्चा आहे। ही दुर्दैवी चर्चा आहे आणि या चर्चेच्या अनुषंगाने तद्वतच बुलढाणा शहरातील जे अवैध व्यवसाय आहे या सगळ्या अवैध व्यवसायाला ताबडतोब बंदी घातली गेली पाहिजे। जर विशिष्ट राजकीय पक्षाचीच लोक वरली मटक्याची दुकानं टाकत असतील, जर राजकीय पक्षाचे स्टिकर लावून जर अवैध ऋतूचा व्यवसाय जर होत असेल तर ही बाब अत्यंत संतापजनक स्वरूपाची आहे। आणि याच्यात कुठे ना कुठे हे जे सरकार आहे महाराष्ट्र शासनातील, जे आम्ही ज्यांना मिंदे सरकार म्हणतो, या सरकारचा यामध्ये संपूर्ण सहभाग आहे अशा प्रकारचा आमची अवधारणा आहे। आणि हा आरोप हा तळागाळातून हा या व्यवस्थेवर होत आहे। आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय। सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि सज्जनांचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं। मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती, भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत त्यांची खाजगी गाडी धुतात आहे। हा जो पोलिसांच्या खाकी वर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे। त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य माणसांनी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय। एकीकडे आया बहिणींची इज्जत लुटल्या जात असताना त्यांना संरक्षण देण्यामध्ये पोलीस कमी पडत आहेत। बुलढाणा शहरामध्ये राजरोज अवैध व्यवसाय हे सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक बेशरमपणाचं एक वक्तव्य हे असं येतं की मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन चौकीदारी करायची का, एसपीने आरोपीच्या घरात जाऊन बसायचं का। अरे हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा देश, भारत देश जो आहे हा लाल बहादूर शास्त्रींचा देश आहे। रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन गेलेले लाल बहादूर शास्त्री या देशाने बघितलेले आहेत आणि ते आपल्याला राजीनामा द्यायचा नसेल तर ठीक आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन आता सुरक्षा प्रदान करावी का, इथपर्यंत बेताल जे वक्तव्य केलं जात आहे या वक्तव्याचाच भाग 2 म्हणजे पोलिसांनी आता काय करावं तर पोलिसांनी आया बहिणीचं संरक्षण करू नये तर पोलिसांनी आमच्या गाड्या धुवाव्या, आमच्या घरात चहा पाणी करावं, आमच्या घरामध्ये झाडू पोछा करावा। हा उन्मत्तपणा आणि हा जो आलेला सत्तेचा जो माज आहे या बाबीचा विचार येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या जनता ही केल्याशिवाय राहणार नाही। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।